आजकाल बऱ्याच प्रमाणात वैवाहिक संबंध परिपूर्ण व दीर्घकाळ टिकत नाही, अशी परिस्थिती आहे. काय कारण असावीत? प्रमुख कारण वयोवृद्ध आई-बाप, अडचण वाटणे, मी आणि माझंही संकुचित विचारप्रवृत्ती, थोरा-मोठ्यांचे शिकवण, अनुभव, शिदोरी हा जाच वाटतो. आपले कर्तव्य पार न पाडणे, कष्ट नको, फक्त मौजमजा आणि स्वच्छिद्दीपणा, सामाजिक भान नाही, भल्याबुऱ्यांची जाण नाही, बदलती लाईफस्टाईल, स्वकेंद्रित वृत्ती, दूरदृष्टीचा अभाव, मीपणा, उद्धटपणा, बेजबाबदार लवचिकता, समाजसंपन्ना, कर्तव्यनिष्ठा, नात्याची कदर, आदर आणि भावनिक जिव्हाळा या आणि अशा बऱ्याच गोष्टी पायमल्ली होताना दिसते. त्यामुळे नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली बघावयास मिळते. कुणीही या गोष्टीचा विचार करताना दिसत नाहीत. फक्त मीच कसा बरोबर आहे सिद्धता देण्याची मनोवृत्ती, पण स्वकेंद्रित होऊन कुठे अन काय चुकते लक्षात घेत नाहीत. दोष एकमेकांवर ढकलून मोकळे होतात. आजकालची तरुण पिढी खूप बिनधास्त आणि बेफिकीर वर्तणूक करते. कॉर्पोरेट जगात वावरताना सर्व सुख तुम्हाला मिळू शकेल, पण गंभीर साथ, खरी माया, खात्रीचा आधार आणि मनशांती फक्त एकसंघ कुटुंबातच मिळेल, यात शंका नकोच. संसार दोघांनी मिळून फुलवायचा असतो. संसारात स्त्रीची प्रमुख भूमिका असते. स्त्रीच्या अंगी कुटुंब बांधून ठेवण्याचे कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवं. तिच्या वागण्या बोलण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आजूबाजूच्या नात्यांची जपणूक करायची असते. त्याचे आदर्श, विचार, प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात, कारण त्यांच्यामुळे तुमचा भावी संसार यशस्वी अनुभर भक्कम होतो. सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुखकर आणि वंदनीय होते. आणि ती स्त्री पण हल्ली काय होते, लग्न होऊन सासरी आलेल्या मुली काही दिवस अलबेल वाटतात. नंतर त्यांनी स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरा आणि बायको एवढेच आपले अमर्यादित विश्व, यात बाकीची नाती अडगळ असतात. मग त्या काही ना काही कारणाने स्वतः नवऱ्याला टॉर्चर करणे, त्यांच्या आईवडिलांविरुद्ध गैरसमज निर्माण करून घरातला एकोपा व महत्त्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो. त्यात मुलगी जर कमावती असेल तर तिचा अजून ॲटिट्यूड असतो. ती सर्वांना यासाठी वेठीस धरून मनमानी करते. सर्वच महिला अशा असतात असे मी अजिबात म्हणणार नाही, पण बऱ्याच अशी मुली त्यांच्या प्रती असणारी जबाबदारी झटकतात. तिथेच सुरुंग लागतो नात्यात. आणि असे घडताना काही ठिकाणी माहेरची लोक ही परिस्थिती समजून न घेता अविचारांना खत पाणी घालून मोठे करताना दिसतात. असं व्हायला नको. तुम्ही मुलीला व्यवस्थित गाईड केले तर ती सुधारणा करेल. मानसिक त्रासांचे लक्षण टाळतील. दोन्ही कुटुंबातील कधी कायद्याचा धाक दाखवून अशा मनोवृत्ती आपले साध्य साधून घेतात. मुलगा सर्व खरं खोटं समजून असूनही मूग गिळून गप्प बसतो. तिथे स्वतंत्रेचा स्वैराचार रुजतो आणि नात्याला भेरूड लागते. आई वडिलांना मुलांची ओढाताण पाहावत नाही. ते स्वतःहून त्याला विभक्त राहायला सल्ला देतात. मोठ्या कष्टानं उभं केलेली वस्तू विखुरते. मन हळहळत सैरवैर होते. उतर वयातील सुखाची वाट काटेरी होते. आपल्यामुळे नवरा बायकोत विदृष्ट नको म्हणून दूर होतात. मुलगा मनातून खूप हर्ट झालेला असतो. कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरावल्याची अपराधी भावना घेऊन बाजूला जातो. नवरा बायकोला समजून सांगण्यात अपयशी ठरतो व बायको त्याची मानसिकता समजून घेण्यास असमर्थ. राजा राणीचा संसार सुरू होतो. आई बापाच्या कष्टाचा इष्टंटेतून तेच चालतं. बरं, त्यांना अजिबात गैर वाटत नाही. भौतिक गोष्टी, पैसा, अडका सर्व हवं असतं, फक्त हाडामासांची जिवंत माणसं नको. थोडेच दिवसात एकमेकांच्या चुका दिसतात. त्या समजून सुधरून घेण्याऐवजी हे एकमेकांवर कुरघोडी करायला लागतात. स्वच्छिद्दीपणा, लहरीपणा, मीच का हा निरर्थक अहंभाव. मुलांच्या मनात कुठेतरी सल असतेच. घर कुटुंब सोडल्याची तोही छुप्या पद्धतीने डावपेच खेळतो आणि उद्धेस येते. सूड भावना, तिथेच नातं न राहता व्यावहारीपणा येतो. तू वागतोस म्हणून मीही, ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा.
अशी जोडपी विश्वास गमावून बसलेली असतात आणि एकमेकाप्रती प्रेम, माया, आपलेपणा लयाच्या वाटेवर चालू लागते. मानसिक विकलांगता येते. बिनधोक वागणं, कुणाचा कुणाला पायपोस नाही, बेबंदपणा यात वाहत जातात. एक ते दिवस नशेच्या आहारी जाऊन मनाचा संयम हरवून बसतात. एकमेकाप्रती प्रेमभावना, भावनिक ओलावा, अटॅचमेंट अजिबात उरत नाही. त्यातून रोज वाद, कटकटी, घयाळ करणारे अपशब्द, कधी कधी मारहाणीपर्यंत मजल जाते. नाते भरण्याऐवजी खुरटत जाते अनु उद्ध्वस्त होते. ते जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनात बांधल्या जातात तेव्हा अनेक धाग्यांची ती गुंफण माळ असते आणि त्यात अजून भर घालून मी भर भक्कम करण्यासाठी आजकालच्या मुलामुलींनो थोडे स्वतःला तपासून बघा. आपले काही चुकत तर नाही ना हे सर्वांगाने तपासून बघा, मग कुठलाही निर्णय घ्या. सुशिक्षित मुलामुलींनो, तुम्हाला तुमचे कुटुंबाचं सांभाळता येते नसेल तर काय उपयोग पुस्तिका ज्ञान आणू, डिग्रीचा आणू, त्या आम्हा पैशाच्या जिथे भावबंधच नाही तिथे सर्व निर्मळ. 2 जनरेशनमध्ये वैचारिक गॅप असू शकतो, पण आपल्याला तो खुबीने भरून काढता आला पाहिजे. यातच तुमचे बुद्धी कौशल्य दिसून येईल. जरी मागच्या पिढीकडून काही चुकतंय असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुका करू नका. स्वतःची कर्तव्य, जबाबदारी यांचे भान असू द्या, कारण मागच्या पिढीने या गोष्टीचे भान ठेवून तुम्हाला इथपर्यंत आणलेले. यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चला. चांगल्या परंपराचे पिढी दर पिढी सुदृढ आणि निकोप व्यक्तिमत्व घडवतात, कायम लक्षात असू द्या.